सीईटी सेल अर्थात राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। त्यानुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 9 व 10 मार्च तर एमसीए प्रवेशासाठी 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे। पुणे मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्या येत्या रविवारी रद्द करण्यात आलेल्या आहेत। रेल्वे मेट्रो तसंच शहरात अनेक ठिकाणी महिलांच्या पार्श्वभागावर केमिकल टाकणाऱ्या तरुणाला निर्भया पथकानं अंधेरी स्थानकात रंगेहात अटक केली आहे। मागच्या डिसेंबर महिन्यापासून हा प्रकार सुरू होत आहे आणि या संदर्भात अनेक महिलांनी तक्रार केल्यानंतर अखेर या नराधमाला अटक करण्यात आली। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार निर्मिती हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांचा सल्ला घेतलाय। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली राजधानी एक्सप्रेस आजपासून पश्चिमऐवजी मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणार आहे। त्यामुळे नाशिककरांना आता केवळ 17 तासात दिल्लीत पोहोचणं शक्य होणार आहे। पश्चिम रेल्वेवरील मुंबई दिल्ली राजधानी 1345 किलोमीटरचा प्रवास करून दिल्लीला पोहोचते, तर मध्य रेल्वेवरील राजधानी 1543 किलोमीटर अंतर कापून आता दिल्लीला पोहोचणार आहे। मुंबई नाशिक मार्गे दिल्ली हा राजधानीचा मार्ग लांब अंतराचा असल्याचं रेल्वे अधिकारी सांगतात। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांना सरकारच्या आयुष्मान भारत योजनेची भुरळ पडली। योजनेच्या सादरीकरणानंतर केवळ 100 दिवसातच 6 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी याचा फायदा घेतलाय आणि हे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। पुणे शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने मंजूर केली असून येत्या 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। कोल्हापूरमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळी चित्रित प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पोलिसांनी अडवला, त्यामुळे मोर्चेकरांनी संताप व्यक्त केला। प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्यात न आल्यानं तातडीने वाटप व्हावे यासाठी प्रकल्पग्रस्तांनी चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं। औरंगाबाद शहरात सचिन जमधडे यांनी झोमॅटोवरून पनीर चिली मागवली असता त्यांच्या घरी थेट प्लास्टिकचे तुकडे पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। प्लास्टिक सदृश पदार्थ एफडीएकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आलाय। सचिन जगधडे यांनी संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली असता हॉटेल चालकांना उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर सचिन यांनी झोमॅटो तसंच हॉटेल विरोधात पोलिसात तक्रार केली आहे। बंगळूर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कोकेन अंमली पदार्थाच्या तस्करीचं मोठं रॅकेट त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि हे ड्रग्ज मुंबईहून पाठवण्यात आलं होतं। या प्रकरणी 3 नायजेरियन आणि 1 सुदानच्या नागरिकाचा समावेश आहे। डोंबिवलीमध्ये आपल्या दुकानात धारदार शस्त्र विक्रीसाठी ठेवणाऱ्या भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीच्या जामिनाचा निर्णय आज कल्याण सत्र न्यायालयात होणार आहे। बजाज कंपनीकडून शेतकऱ्यांच्या केल्या जाणाऱ्या फसवणुकीचा भांडाफोड करणारा योगेश उर्फ योगीराज शेळके हा बीडच्या लोखंडी सावगाई येथील राहणार आहे आणि गेल्या 4 दिवसापासून तो गायब असल्यानं त्याचं कुटुंब भयभीत झालंय। बजाज अलायन्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचा करार झालाय। कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला 20,000ची बजाजची पॉलिसी घेण्यास भाग पाडलं जातं असा भांडाफोड योगीराज शेळकेनं केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दादरा नगर हवेली येथे सिल्वासा येथे सभा होणार आहे आणि महाराष्ट्रातून भाजपचे कार्यकर्ते देखील जाणार आहेत आणि या कार्यकर्त्यांची ने-आण करण्यासाठी भाजपने एसटी महामंडळाकडून बसगाड्या मागितल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी एसटी महामंडळाच्या 600 बसेस सिल्वासाला रवाना होणार आहेत आणि याचा मोठा परिणाम एसटी वेळापत्रकावरती झाला असून शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजे काल आणि आज राज्यभरातल्या अनेक लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार राज्य सरकारने काल हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं। योग्य सर्वे करूनच मराठ्यांना आरक्षण दिलं असून आयोगातील सदस्यात कोणतेही मतभेद नव्हते असं देखील सरकारकडून सांगण्यात आलंय। या प्रतिज्ञापत्रात मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण योग्य असल्याचं म्हटलंय। एखादा समाज जर सामाजिक आणि आर्थिक मागास असल्यास त्या समाजाला आरक्षण देता येतं, तसंच मराठा समाजाला याच धर्तीवरती आरक्षण देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या डान्स बार बंदी यासंबंधी निर्णयाचा अभ्यास करणार तसंच गरज पडल्यास नवीन अध्यादेश काढू, मात्र डान्स बंदीवरची कायम बंदी जी आहे ती मात्र कायम ठेवू असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय।
ट्रान्सफर बंदीचा निर्णय चांगला होता, मात्र मसुद्यातील त्रुटींमुळे त्याचा फायदा बार चालकांना झाला. सरकारनं आता मजबूत अध्यादेश तयार करावा असं मत शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केलंय. कामगारांना पहिल्या पगारात 7,000 मिळणार नाही हे शशांकराव यांनी मान्य केलं. ते कामगारांची फसवणूक करतायत हे आता आम्ही कामगारांना पटवून देऊ असं पुन्हा एकदा अनिल परब यांनी शशांकराव यांच्यावर असं म्हणत घणाघात केलाय. बोनस देणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं आणि कामगारांच्या पगारातून पैसे कापले. तिथेच उद्धव यांनी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कामगार नेते शशांकराव यांनी केलाय. पगार येत नाही तिथे हे फेल ठरले असंही शशांकराव म्हणाले. मालेगाव तालुक्यातील कंधने येथे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याच्या शिरेवरच आत्महत्या केली. ज्ञानेश्वर शिवणकर असं या शेतकऱ्याचं नाव असून कांद्याला भावच मिळत नसल्याने त्यांनी हे मोठं पाऊल उचललंय. मंत्रालय परिसरात एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला असून शारदा अरुण कांबळे असं महिलेचं नाव आहे. कर्जाप्रकरणी न्याय मिळत नसल्यानं महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला. लातूरमध्ये निलंगा तालुक्यातील निठूर येथे मुलाच्या आत्महत्येची बातमी कळताच आईनेही आत्महत्या केल्याची घटना घडली. नितीन आणि आशाबाई घोडके अशी दुर्दैवी मातापुत्रांची नावं आहेत. कोल्हापुरात गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत कामगारानं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. गौतम मल्लू कांबळे असं कामगाराचं नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शाळेची भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. दुर्घटनेत 2 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. अमरावती जिल्ह्यातील आष्टी शहरातील ही घटना आहे आणि मणिबाई छगनलाल देसाई या शाळेतील ही दुर्घटना आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 39 वर्षीय वर्षा तोडाचे हिचा मृत्यू झालाय. केरसुणीसाठी झाडाची पानं आणण्यासाठी खंबाळा जंगलामध्ये ती गेली होती. नांदेडमधील भीषण दुष्काळ असलेल्या देगलूर तालुक्याला युवा सेनेमुळे दिलासा मिळालाय. देगलूर तालुक्यासाठी 5 टँकर आणि 30 पाण्याच्या टाक्या युवा सेनेकडून देण्यात आल्या. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या साहित्याचं लोकार्पण करण्यात आलंय. वाशिमच्या रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीच्या वॉल्वची गळती झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रिसोड नगर परिषदेला वेळोवेळी कळवूनही अद्याप जलवाहिनीची दुरुस्ती झाली नसल्यानं तातडीने ही दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीत गेल्या 2 दिवसांपासून पाणी गळती सुरू होती. याबाबतची बातमी टीव्ही9नं दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि सुरू असलेली पाणी गळती थांबवण्यासाठी पालिकेकडून काम सुरू करण्यात आलं. आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी स्वामिनी दारूबंदी समितीच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. पोस्टल मैदानातून या मोर्चाची सुरुवात झाली. यवतमाळमधील दारूबंदी विरोधातील या मोर्चात महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग दिसून आला. तसंच जिल्ह्यातील सामाजिक संघटनाही यात सहभागी झाल्या होत्या. 16 वर्षांवरील रिक्षा भंगारात काढण्यात याव्यात या शासनाच्या परिपत्रकाच्या निषेधार्थ महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आक्रमक झाली असून संघटनेकडून कोल्हापुरात रास्ता रोको करण्यात आला. पुण्यातील मोहसिन शेख हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांना जामीन मंजूर झालाय. 50,000च्या जात मसुलक्यावर देसाईंची जामिनावर सुटका झाली. केंद्र सरकारचा नाणार पेट्रोलियम प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडवासियांनी देखील या प्रकल्पाविरोधात दंड ठोपटलेत. तर दुसरीकडे रायगडमध्ये हा प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झाले नसल्याचं रायगड प्रशासनानं स्पष्ट केलंय. पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या केबल रेल्वे उड्डाणपुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. नियोजनाच्या अभावामुळे हा कार्यक्रम अवघ्या 2 मिनिटातच आटोपल्याचं बोललं जात आहे. भारताची अर्थव्यवस्था कमकुवत झाली तरी आम्ही महागाई कमी केली. तसंच 4.5 वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधली असून स्वयंपाक गॅसही घराघरात पोहोचवला. मात्र देशात एका कुटुंबानं कसा भ्रष्टाचार केला ते पाहिल्याचं पियुष गोयल यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेतून सांगितलं. अच्छे दिन ही सतत सुरू राहणारी प्रोसिजर असल्याचं पियुष गोयल यांनी म्हटलेलं आहे. तर मुंबईतील रेल्वे स्थानकांचा आम्ही चेहरा बदलला असून 6,000 स्थानकांवर आम्ही सीसीटीव्ही लावणार असल्याची घोषणा देखील पियुष गोयल यांनी केली. संजय निरुपम यांनी मुंबईमध्ये 8 ते 9 लाख बोगस मतदार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आणि हे बोगस मतदार शोधून काढण्याची मागणी निरुपम यांनी आयोगाकडे केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मैदानासाठी असलेला 70,000 चौरस फुटाचा भूखंड हॉटेल मालकाच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय.
भाजपची वनवासात जाण्याची वेळ आली की भाजपला राम मंदिर आणि प्रभू रामचंद्रांची आठवण येते अशी घडाघाती टीका धनंजय मुंडेंनी केली. चाळीसगावमध्ये परिवर्तन यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाशिकच्या शिंगव्यामधील उच्च शिक्षित तरुणीच्या चहाच्या दुकानाला भेट देऊन तिची व्यथा जाणून घेतली. रुपाली शिंदे असं तिचं नाव असून केमिकल इंजिनिअरिंग करूनही नोकरी न मिळाल्याने तिने चहाचा स्टॉल टाकला. इचलकरंजीत अशोक छपरवाल या उद्योजकाची अज्ञातानं हत्या केल्याचं उघड झालंय. तारदाळ इथल्या रेल्वे फाटकाजवळ त्याचा मृतदेह आढळला असून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्याचं निष्पन्न झालंय. छपरवाल यांचा यंत्रमागाचा कारखाना असून ते नुकतेच लॉटरी व्यवसायातही उतरले होते. त्यामुळे ही हत्या आर्थिक वादातून झाल्याचा संशय निर्माण होतोय. इचलकरंजीतील तारदाळमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाची हत्या करण्यात आली. रेल्वे फाटकाजवळ या तरुणाचा मृतदेह सापडला. हत्येचं कारण अस्पष्ट असून हातकलंगडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुण्यातील निखिल अंग्रोळकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विनय सिंग आणि ऋषिकेश पोळला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सिंधुदुर्गातल्या कुडाळ पिंगुळीमध्ये महामार्गानं जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या परप्रांतीयांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पिंगुळी मोडकावाडा येथे रस्ता चौपदरी करण्याचं काम सुरू असून या कामासाठी बोलवलेल्या परप्रांतीय कामगारांकडून गेल्या 4 दिवसांपासून छेडछाडीचे प्रकार सुरू होते आणि त्याविरोधात ग्रामस्थांनी परप्रांतीयांची चांगलीच धुलाई केली. जळगावात पालिकेच्या 4ही प्रभाग समित्यांमधील प्रत्येकी 100 बड्या थकबाकीदारांच्या नावांचे फलक चौकांमध्ये लावण्यात आलेत. यातील अनेक याद्यांमध्ये शहरातल्या प्रतिष्ठित व्यावसायिक आणि माजी राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. थकबाकीदारांच्या नावाचे फलक पाहण्यासाठी जळगावकरांनी एकच गर्दी केली. थकबाकी न भरणाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली तरी देखील थकबाकी न भरणाऱ्यांना मालमत्ता जप्त करण्याचा इशारा आता पालिकेकडून देण्यात आलाय. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर पोलिसांनी एका तरुणीसह 3 जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये भय्यू महाराज यांचे विश्वासू सहकारी विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांचा समावेश आहे. भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूची संपूर्ण चौकशी होईपर्यंत ट्रस्टमध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये यासाठी संपूर्ण राज्यभरातल्या गुरुबंधूंनी या ठिकठिकाणी बैठका घेण्यास आता सुरुवात केली आहे. अमरावतीच्या वाशिममध्ये येत्या 20 तारखेला धनगर समाजाचा आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला असून विविध मागण्यांसाठी धनगर समाज रस्त्यावरती उतरणार आहे. आणि अंबाबाईच्या भक्तांसाठी चहा आणि कॉफीची व्यवस्था करण्यात आली. दररोज संध्याकाळी 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान ही चहा कॉफी भाविकांना मोफत मिळणार आहे. नागपूरमध्ये संत्र्यांचा वर्ल्ड फेस्टिवल सुरू झालाय आणि या फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी संत्र्यांचा 700 किलोचा हलवा बनवला. नागपुरात दुसरा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल आयोजित करण्यात आला. या फेस्टिवलमध्ये तयार करण्यात आलेल्या संत्र्याच्या हलव्याचा आस्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी घेतला. तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. वधूवरांच्या धर्माच्या रिवाजानुसार विधी करण्यात आले आणि 16 विवाह हिंदू पद्धतीने तर 1 बौद्ध पद्धतीने झाला. बाळासाहेबांच्या स्मारकाचं 23 जानेवारीला भूमिपूजन होणार आहे. मुंबईतील महापौर बंगल्यामध्ये हे स्मारक होत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये राष्ट्रीय एरोस्पोर्ट्स महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पॅरामीटर, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, एरो मॉडेलिंग, ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या जॉय राईडचं आयोजन करण्यात आलंय. मुंबई पोलीस दलाच्या श्वान पथकामध्ये 5 बेल्जियम शेफर्डचा समावेश करण्यात आलाय. श्वान पथकासाठी प्रथमच 5 महिला ट्रेनर्स नेमण्यात आले आहेत. तर पुण्यात ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. बाळासाहेब यांचा जीवनपट हा का चित्रपटात बसू शकत नाही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच हा चित्रपट राजकीय फायद्यासाठी काढला नसल्याचंही ते म्हणाले. आणि श्रीदेवी बंगलो या चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झालाय. ट्रेलरवर बोनी कपूर यांनी आक्षेप घेतला होता. बोनी कपूर यांच्या आक्षेपानंतर पहिल्यांदाच प्रियानं यावरती स्पष्टीकरण दिलंय.